सत्याचा मोर्चा म्हणून आणि ज्या पद्धतीनं हे सगळा टीका झाली आहे, कशा रीतीनं बघताय, काय उत्तर असणार आहे त्याला? पहिला तर मुद्दा, ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला त्यांच्या सीट बऱ्यापैकी आल्या, त्यांना मतं चांगली पडलीत, त्यावेळेला त्यांना ते काय आठवलं नाही आहे. मग ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला आपण पाहिलं, आम्ही त्यावेळेला केलेली मेहनत, केलेली कामं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला दिलेली ताकद, या सगळ्या गोष्टींमध्ये तो बदल झाला. तेव्हा त्यांना मग वाटायला लागलं. पण जेव्हा खासदारकीला आले तेव्हा आनंदाने नाचायला लागलेत. तेव्हा सगळ्यांना वाटलं की आता खासदारकीचा झालं तसंच विधानसभेचे होईल, परंतु ते झालं नाही. आणि मग आता नाईलाज झाल्यामुळे आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला त्यांना पराभव हा अटळ आहे, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. आणि म्हणून करता ते आज एकत्र येऊन बोंबाबोंब करतायत, हरकत नाही आहे. आम्ही त्यांना सामोरं जातो आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ. ज्या पद्धतीने राज ठाकरे टीका करतायत एकनाथ शिंदेवर, चाटुगिरी वगैरे, म्हणजे सातत्याने एक वेळची इतकी चांगली मैत्री म्हणून समोर येत होती, आता अशा पद्धतीची टीका समोर येते, कसं बघता याच्याकडे? एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते टीकेला उत्तर विकास कामाने देतात, हे त्यांचं म्हणणं, आम्ही त्याप्रमाणे चाललेलो. साहेब काय बोलतील नाही बोलतील, पण आम्ही सांगतोय साहेबांच्या अंगात कधीच चाटुगिरी आणि बदमाशगिरी नाही आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्याला आम्ही काल राज ठाकरेंना उत्तर दिलेलं आहे. आपणही कदाचित पाहिलं असेल, माहिती नाही, परंतु आम्ही दाखवून देऊ ना चाटुगिरी काय असते आणि कशी असते आणि प्रामाणिकपणा काय असतो ते पाहूया आपण. जर खरोखरच आम्ही जनतेच्या सामोरं गेलेलो असेल, 18-18 तास आमचे नेते मंडळी काम करतायत आणि जर तुम्ही घरात बसून जर बॉम्ब करत असाल तर ते कदापि शक्य नाही, स्वीकारणार नाहीत लोक. ज्या पद्धतीने त्यांनी ज्या काही टीका चालू आहेत त्यांच्या, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने असा काय फरक पडू शकतो मुंबई किंवा इतर ठिकाणी? घोडा मैदान जवळ आहे, दूध का दूध पाणी का पाणी करून दाखवू आम्ही काय आहे ते. मग या टीकेला उत्तर आम्ही जनतेच्या दालनात जाऊन करणार. आम्ही निवडणूक होऊ देणार नाही जोपर्यंत मतदार याद्या बदलल्या जात नाहीत, अशा रीतीने त्यांनी आज घोषणा. नाही, ठीक आहे, त्यांनी घोषणा करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. लोकांना आकर्षित करणं, लोकांना भावणं, कारण बरीचशी लोक त्यांच्या दोन्ही पक्षातले आज आमच्याकडे येतात, बीजेपीकडे जातात, एनसीपीकडे जात आहेत. त्याच्यामुळे नाईलाज झाल्यामुळे लोकांना थोडंसं आपलंसं करण्यासाठी काही नाही काहीतरी बोलणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे ते करतायत. राज ठाकरे म्हणतात की एकनाथ शिंदे स्वतःच म्हणतात की यादीमध्ये दुबार नाव आहे, मग ही दुबार नावं काढणं एवढीच तर मागणी आम्ही करतो. दुबार नावं ही कधी चुकून झालेली असतात, त्याबद्दल आमचं दुमत नाही ना. जे दुबार असतील ते वगळं, त्यामध्ये काय आहे. मग त्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन द्यायला काय टायमिंग दिलेलं आहे, त्या टायमामध्ये तुम्ही नावं सिद्ध करा. बाबा ही नावं इकडे आहेत, ती तिकडे जाऊ द्या, ही नावं इकडे राहू द्या. आमचं काय त्यामध्ये दुमत नाही ना. असं आम्ही बोललो का दुबार नावं बदलणारच नाही, असं कोण बोललेलं नाही आहे. 4 वर्ष उशीर झालेल्या निवडणुकींना अजून 1 वर्ष उशीर झाला तरी काय हरकत आहे? सत्ताधारी याद्यांबाबतीत अशी का भूमिका घेतात, असं राज ठाकरे आज आग्रही भूमिका मांडलेली. ठीक आहे, त्यांना कल्पना आहे, कारण पराभव त्यांच्या दारामध्ये दिसतोय आणि म्हणून करता वेळ वाढवण्याचा ते धंदा करत असतील. पण त्याला आम्ही आता उत्तर देऊन टाकतो. दोन्ही ठाकरे बंधूंची कुटुंब आज पूर्णपणे मुंबईमध्ये रस्त्यावर मोर्चात सहभागी होती. ही वेळ का आली? ही वेळ का आली? हातबलता तर झालेलंच आहेत, कारण शिंदे साहेब जे काम करतायत, शिंदे साहेबांनी जी माणुसकी आहे, प्रामाणिकपणा जो मिळवलेला आहे तो त्यांच्या कुठेच दिसत नाही आहे. आणि म्हणून करता ते उठसूट टीका टिप्पणी करणं हेच त्यांचा आता धंदा राहिलेला आहे. रायगडमध्ये तुम्ही अजित पवार गटासोबत जाणार आहात आगामी निवडणुकांमध्ये? रायगडमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक काहीतरी बोला. रायगडमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तटकरेंसोबत किंवा अजित पवारांच्या सोबत आमचे आत्ताही जे तिन्ही नेते वरचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ठरवतील आणि परिस्थितीनुसार आम्ही सामोरं जाणार आहोत. जर वरच्या नेत्यांनी काही आदेश दिले, योग्य रीतीने असतील आणि सगळ्यांना पटण्यासारखे असतील, आमची तयारी आहे. आपल्या जिल्ह्यातले काही आमदार जे शिवसेनेचे आहेत ते अजूनही आम्ही प्रस्ताव ठेवला होता. आमचे 7 आमदार आहेत, 7ही युतीतले आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही सांगितलं होतं 59 सीट आहेत, 8-8 वाटून घ्या, 8-7 56, 1 राहत आहेत तर 3 राहत आहेत, तो 1-1 घ्या, म्हणजे 25-25 आम्हाला येतील, 9 त्यांना जातील. अशा प्रकारची आमची तयारी. पण लोटस, ऑपरेशन लोटस जी सुरू केलंय, म्हणजे एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायच्या हालचाली सुरू दिसत आहेत. नाही, ठीक आहे ना, ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, आम्ही आमच्या करतो, एनसीपी त्यांच्या करते. बघूया आता. आमचं तर म्हणणं आहे काही ठिकाणी युत्या होतील, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील, काही ठिकाणी होणार नाहीत.
कारण जिथे ज्याची ज्याची ताकद आहे तो तसा आजमावण्याचा प्रयत्न करणार आणि प्रामाण्यापेक्षा जर कोण जास्त जागा मागेल किंवा काय मागेल तर ते समोरच्याला पण देणं परवडणार नाही आहे आणि म्हणून करता युतीच्या फॉर्म्युलाप्रमाणे जर ज्याची तुमची ताकद तुमच्या मतदारसंघात तिथं आम्हाला समजून घ्या आमच्या इथं त्याने आम्ही तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे हे प्रत्येकाचं ब्रीदवाक्य. ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सांगितले मुंबईमध्ये जरी भाजपच्या जास्त जागा आल्या तरी महापौर दुसऱ्याचाही होऊ शकतो, ही कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी 2 पाऊल मागे घेतले असं दिसतं. आता ह्या खोलात अजून आम्ही काही गेलेलो नाही. हे तिन्ही लोक जे काय ठरवत आहेत बोलत आहेत त्या लोकांच्या काही चर्चा होत आहेत त्याप्रमाणे जे काय सांगतील त्याप्रमाणे आम्ही चालतो. तटकरेंना वाटतंय की तुम्ही मंत्रिपदाचा तोरा मिळवता पण मी इतकी वर्ष मंत्री होतो असा तोरा मी कधी मिळवलेला नाही. बरेच नाही आम्हाला काय ते कधी वाटायचं अरे ज्या माणसाने 2.5 वर्षाचं मंत्रिपद सोडलं ते हे काय मोठी बाब आहे, हे असं होत नाही. त्यांना जर नाही मिळालं तर त्यांची काय अवस्था होती ही सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला एवढं काय आम्ही हपापल्याने लपापलेले नाही आहोत हे लक्षात ठेवा. ज्या माणसाने 2.5 वर्ष मंत्रिपद सोडलं त्याच्यापेक्षा मोठं पण काय असू शकतं. महाराष्ट्राच्या इतिहासातली गोष्ट आहे. तुम्ही पाहिलं असेल हल्ली जिल्हापर्यंत पंचायत समितीचं सदस्यपद नाही दिलं तर लोक इकडं तिकडं होतात. आम्ही 2.5 वर्ष मंत्रिपदाचा त्याग केला ह्याच्यापेक्षा काय मोठं असू शकतं. ह्याने काय आम्हाला शिकवावं. पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल का निवडणुकीपूर्वी का निवडणुकीनंतर नेमका कशामुळे मुहूर्त सापडत नाही का मुहूर्त आता पांडुरंगाच्या चरणी आलेलं आहे, रुक्मिणी मातेच्या चरणी आलेलं आहे. बुधू आता उद्या सकाळी पहाटे 4 वाजता आम्ही सगळे आहोत आणि त्यावेळेला आम्ही साकडं घातलं ना देवाला जर कोडं पडलं असेल ते देव सोडवल. समिती बदलल्याशिवाय काय साकडं पोचणार नाही असं आहे का काय? कारण 8 वर्ष होऊन गेली समिती, 9 वर्ष होत आली. त्या आता चर्चेत आहोत त्या समितीच्या संदर्भात आणि त्याचाही निर्णय होईल लवकरात लवकर. काळजी करू नका. बेळगावमध्ये आज मराठा मुद्द्यावर काळा दिवस साजरा करत असताना दोन्ही आज कुठेतरी मराठी माणसांना विसरलेत तिथं केलं. नाही ठीक आहे ना. आता ज्यांनी जे काय केलं आहे मराठीचा जर दिवस चांगला करून जर कोण काळा दिवस करत असेल आणि त्यासाठी काय अडचण त्याला आम्ही सगळे पाठीमागे उभे राहू.